राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधांबरोबरच पर्यटनाला चालना देऊन युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। ते राधानगरी तालुक्यातील फराळे येथे नागरी सत्कार समारंभात बोलत होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच विविध संस्थांचे नवनिर्वाचित पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार नामदार आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आंबेडकर यांनी राधानगरी तालुका हा जैवविविधतेचा खजाना आहे, या नैसर्गिक संपत्तीच्या माध्यमातून पर्यटन वाढ साधून रोजगार निर्मितीचा मार्ग खुला करता येणार असल्याचं सांगितलं। पहिल्या टर्म मध्ये मी जर काय काम केलं असेल तर या मतदारसंघातले सगळे रस्ते चांगले करायचे प्रयत्न केले आणि भाऊ आपण त्या सगळ्यामध्ये यशस्वी झालो। मतदारसंघातले सगळे रस्ते केल्यानंतर दुसऱ्या टर्म मध्ये लोकांनी मला विजयी केल्यानंतर मी दुसऱ्या टर्म मधला संकल्प केला की या मतदारसंघातले सगळे इरिगेशनचे प्रकल्प पूर्ण करायचे। आपण सगळे प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो। आता तिसऱ्या टप्प्यात आपण लोकांनी मला आमदार केले। आता मी तिसऱ्या टप्प्यात काय करायला पाहिजे तर या मतदारसंघातल्या पर्यटनाच्या सगळ्या संधी जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण करायच्या की त्याच्या माध्यमातून सगळी दुनिया आमच्याकडे आली पाहिजे। आमच्याकडचे लोक रोजीरोटीला पुण्या मुंबईत गेले, आता पुण्या मुंबईतले लोक आमच्या राधानगरीत आले पाहिजेत अशा पद्धतीचं वातावरण करायचं। आणि मगाशी काका आपण म्हटलं हा वातावरण हा परिसर इथलं एक स्वच्छ अशा पद्धतीचा संपूर्ण आपला सगळा माहोल आहे, त्याच्यामुळे किती वाजले तरी ऑक्सिजन आणि नैसर्गिक अशा पद्धतीचं वातावरण यामुळे माणसं इथं हलत नाही तेवढं वेळ करणारं असं सौंदर्य निसर्ग सौंदर्य आपल्याकडे आहे। याचा उपयोग करून घेऊया आणि अतिशय भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी पुढे जाऊया। त्यातलाच एक टप्पा म्हणून 7.5 कोटी रुपये या बागेसाठी आपण तरतूद केली आहे। पुढच्या पर्यटनाच्या निधीमध्ये आपण त्याची तरतूद करतो, तिथं माणसं इतकी येतील, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। मला आठवतंय की मागच्या वेळेला एक कोपऱ्यावरचा तो गैरीच्या कोपऱ्यावरचा आपण हे लावला, बांधरखिंडीवरती आपण गावाचा एक स्टॅच्यू लावला। तिथं सेल्फी काढणारे लोक इतके झाले की आपोआप तिथं आता टपऱ्या इतक्या झाल्या की आपोआप त्या माणसाला रोजगार मिळाला। आता मला असं म्हणायचं की ज्यावेळी बाग होईल तर त्या बागेच्या निमित्ताने राजापूरला जाणारा रस्ता ज्यावेळी होईल त्या रस्त्याच्या निमित्ताने हा सगळा रस्ता सुद्धा रहदारीचा आणि भविष्य काळामध्ये लोकांना रोजगार देणारा आणि पर्यटनाच्या अनेक संधींना खुलं करणारा रस्ता होईल। आणि त्याचबरोबर ही गार्डन सुद्धा तेवढीच देखणी होईल। रेस्ट हाऊसला तरी मान्यता मिळालीच, कारण रेस्ट हाऊस अतिशय देखणं आपण करतोय, पण रेस्ट हाऊस करून चालणार नाही तर गार्डन आणि इथल्या सगळ्या सुविधा सुद्धा तेवढ्याच चांगल्या करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून सगळा परिसर या ठिकाणी बदलून जाईल। या सगळ्या गोष्टी आपल्या भागाच्या दृष्टिकोनातून गरजेच्या आहेत। यावेळी नंदकिशोर सूर्यवंशी, BS देसाई, अरुण जाधव, दत्तात्रय उगले, विकासराव डवर, नंदकुमार ढेंगे, विजय बलुकडे, सुभाष चौगले, सुभाष पाटील, कुंडलकर राज पाटील, सरपंच वैशाली डवर आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।